यानंतर बघूया टॉप 9 बातम्या। सुरुवात करूया राजकीय बातम्यांपासून। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, आता फक्त शिक्कामोर्तब बाकी। पुढील 9-10 दिवसांमध्ये जागा वाटप जाहीर करू, सुप्रिया सुळेंची माहिती। मोठी आमचा ठरलेला आहे ऍक्च्युअली फॉर्म्युला, तो त्याचा फक्त शिक्कामोर्तब व्हायचंच राहिले। बाकी फॉर्म्युला सगळा आमचा इन्फॉर्मली त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलाच आहे। ते फक्त आता ऑफिशियली पुढच्या 8-10 दिवसात होईल। एकत्र येणार, पण सध्या आमच्यासाठी महाविकास आघाडीचं दार बंद। आम्हाला घेण्यासाठी कोणाचा विरोध माहीत नाही, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। इंडिया आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांची महत्त्वाची भूमिका। आंबेडकर हे मोठे नेते, संविधानाच्या सुरक्षेसाठी आंबेडकर आमच्या सोबत येतील, सुप्रिया सुळेंना विश्वास। नक्कीच इंडिया आघाडीमध्ये एक मोठा रोल हा नक्कीच नेहमीच राहील आणि आमची इच्छा आहे की आम्ही सगळ्यांनी संविधानासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी एकत्र आलं पाहिजे। एकत्र नाही आलो तर ठाकरे गट आणि वंचित 24-24 जागा लढणार, प्रकाश आंबेडकरांची माहिती। वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी चर्चा सुरू असल्याची संजय राऊतांचं वक्तव्य। वंचित आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये उत्तम संवाद, किमान 40 जागा जिंकाव्यात ही प्रकाश आंबेडकरांची भूमिका असल्याची राऊतांची माहिती। आघाडी हा पुढला विषय आहे। आम्ही महाराष्ट्राचा विचार करतो आहोत। महाराष्ट्रामध्ये 48 पैकी किमान 40 जागा आम्ही जिंकाव्यात। वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये उत्तम समन्वय आहे आणि उत्तम चर्चा सुरू आहे। वंचितच्या फॉर्म्युल्यावर सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना विचारा, तुम्हाला वंचितचा फॉर्म्युला मान्य नसेल तर तुमचा फॉर्म्युला तरी सांगा, प्रकाश आंबेडकरांचा सवाल। सोनिया गांधीला विचारलं पाहिजे, तुम्ही शरद पवारांना विचारलं पाहिजे आणि तुम्ही उद्धव ठाकरेंना विचारलं। त्यांनी मान्य केला नाही तरी माझं असं म्हणणं नाही। दुसरा प्रश्न त्यांना असं विचार, हे मान्य नाही तर तुमचा फॉर्म्युला काय तो तरी सांगा। प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरेंसोबत युती, आमच्यासोबत आंबेडकरांची युती नाही, नाना पटोले यांचं वक्तव्य। अलायन्समध्ये नाही, ते उद्धव ठाकरे साहेबांच्या अलायन्समध्ये आहेत, त्यांची चर्चा चाललेली आहे। प्रकाशजी जे काही आपली भूमिका मांडतात ते त्यांचं मत असू शकतं, पण आमच्याशी कुठले डायलॉग त्यांच्याकडून अजूनपर्यंत नाही। उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींमध्ये फोनवरून चर्चा, जागा वाटपाबाबत मतभेद नाही, भाजप विरोधात एकत्र लढायचं ठाकरेंची भूमिका। लवकरच ठाकरेंचा दिल्ली दौरा, सूत्रांची माहिती। अजितदादांवर बोलणारे दोन्ही खासदार दादांमुळेच निवडून आलेत। सुप्रियाताई 15 वर्ष दादांमुळेच निवडून आल्या, आता दादासोबत नाही तर त्यांना 10 महिने बारामतीतच तळ ठोकावा लागेल। रुपाली चाकणकर यांचा सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंना टोला। जे खासदार दादांबद्दल बोलतात त्यांना दादांनी विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेलं आहे। काहींना तर 10 महिने तळ ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं।